आपण मुंबईत जाणार आहोत, कारण मुंबईतनं एक मोठी बातमी येते ताडदेवमधनं। ताडदेवमधील साई लीला इमारतीत मोठं अग्नितांडव झालेलं आहे आणि या रहिवासी इमारतीला भीषण अशी आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आता आग विझवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। रहिवाशांना रेस्क्यू करण्यात येत आहे। आपण या क्षणाची दृश्य बघतोय एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरची। ही दृश्य साधारण एक 5वा ते 6वा मजला आणि याच दरम्यान ही आग लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ताडदेवमधली साई लीला इमारत आहे। पण मग तो मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती इथे आहे। ह्या संपूर्ण बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी राहतात आणि याच इमारतीला, या रहिवासी इमारतीला आग लागलेली आहे। ताडदेवमधली ही इमारत साई लीला आणि त्याच्याच 5व्या ते 6व्या मजल्या दरम्यान ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत येते। ही दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक, सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण एकंदरीत बघतोय की ताडदेवमधली ही साई लीला बिल्डिंग आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो हे धुराचे लोट ज्या ठिकाणून दिसत आहे त्याच ठिकाणी ही आग लागलेली होती। हा 3rd फ्लोअर आहे। 3rd फ्लोअरचं जे घर आहे त्यामध्ये ही आग लागलेली होती। खरं तर पाहायला गेलं तर शॉर्ट सर्किटचं प्रथमदर्शनी या ठिकाणी सांगितलं जातं की शॉर्ट सर्किटमध्ये या घराच्या आतमध्ये आग लागलेली होती। मात्र वेळीच या ठिकाणी आपण बघतोय की अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ या बिल्डिंगमधले जे रहिवासी होते त्यांना सर्वप्रथम या ठिकाणी खाली उतरवलं आणि आगीवरती नियंत्रण मिळवायला सुरुवात केली। आपण बघतो की मागच्या अर्धा ते पाऊण तासापासून या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवायला सुरुवात केलेली आहे। आपण सगळे खाली बिल्डिंगचे रहिवासी बघतोय, त्यांना देखील सुखरूपपणे खाली उतरवण्यात आलं आणि याच बिल्डिंगमध्ये, या रूममध्ये 2 जण जे होते त्यांना देखील सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर त्यांना सफोकेशन झालेलं होतं। आग ज्यावेळेस भडकली त्यामुळे मोठे धुराचे लोट आता देखील आपण बघू शकतो आज आता बऱ्यापैकी विझवण्यात आलेली आहे। सध्या ज्या ठिकाणी गरम आहे त्या ठिकाणी आता फक्त पाणी मारून त्या ठिकाणी आपण बघतोय की विझवण्याचं काम सुरू आहे। मात्र 3rd फ्लोअरला ही आग लागलेली होती। लोक जे आहेत ते पूर्णपणे खाली उतरवलेले आहेत आणि आता आपण बघतोय की आगीवरती नियंत्रण मिळवायला अग्निशमन दलाला यश आल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।